शेवटी आपला वाघ वाघिणीच्या पिंजऱ्यात अटकलाच. तर आज होती आपल्या मामाच्या पोराची एंगेजमेंट, म्हणून सकाळीच गाडी काढली आणि कार्याला दाढी करायला आलो. इथे तर पहिलेच गजानन महाराजची पै लागलेली. गौरवले म्हटलं पहिले मालिश करून दे रे बाबा, नाही तर माझा मामाचा पोरगा म्हणे तू नाही येस तर मी पण येत नाही. दाढी केली घरून आंघोळ करून एंगेजमेंटला निघालो. एवढ्यात नवरदेवाचा फोन आला. तो म्हणाले का मी फ्लावरचा बुके घरीच बोललो. इथून आपला फोटोग्राफर म्हणजेच आपला लहानपणीचा गडी शुभमला सोबत घेतला. विक्की भाऊला म्हटलं असा फ्लावर द्या की नवरी खुशच झाली पाहिजे. हे आमच्या मंडपवाले मित्र विक्की भाऊची शॉप आहे. फटाफट इथून फ्लावर घेतला आणि आम्ही निघालो देवरीला. आधीच उशीर झाला होता, त्यात हे अकोटचं ट्रॅफिक काय विचारता. इथून 500च्या स्पीडने देवरी जवळ आलो. गावाच्या बाहेर थांबून पहिले अवतार पाहून इथून भांग गिंग करून आलो आम्ही नवरीच्या घरी. इथे सुरुवातीला सुंदर अशी रांगोळी काढून ठेवलेली. आत येऊन मी तर पहिले नवरदेवाला शोधत होतो. शुभम पण म्हणे नवरदेव कोणता आहे. त्याला म्हटलं स्माईल बघ कोणाच्या चेहऱ्यावर सर्वात जास्त आहे. आज तर भाऊ खूपच खुश होता. तेवढ्यातच आपला लाडका भाषा कबीर दिसला. पहिले तर गडी खूप सरमत होता, नंतर हॉल मधल्या सगळ्या पाहुण्यांच्या नाकीनं मारून टाकले. थोड्याच वेळात एंगेजमेंटचा प्रोग्राम सुरू झाला. इथे नवरदेवाला कपडे देण्यासाठी एक नाही तर 5-6 मुलं जमा झाले. मी म्हटलं नक्की याचा पुढे काहीतरी प्लॅन आहे. मग टकाटक कपडे काढून आपला भाऊ झाला ना रेडी. फायनली आपला वाघ वाघिणीच्या पिंजऱ्याला टाकला. एंगेजमेंट आटोपल्यावर शुभम म्हणे आपल्याला फोटोशूटला जावं लागते. मग देवरीलाच भव्य असं महादेवाचं मंदिर आहे. आम्ही तिथे आलो. इथे आधी मंदिरात फोटो काढून घेतले. थोडे बाजूला आलो तर एक खतरनाक अशी विहीर दिसली. फोटोग्राफी मध्ये आपल्या भाऊ शुभमला तोडच नाहीये. तुमच्या इथे एंगेजमेंट, लग्न, बर्थडे, वास्तू कोणता कार्यक्रम असेल तर गळाला नक्की सांगा. सोबतच मी पण आपल्या आयफोन मध्ये 2 फोटो काढून मी काढलेले हे 2 फोटो कसे वाटले हे मला कमेंट करून तुम्ही नक्की सांगा. यांना म्हटलं खूप भूक लागली, आता लवकर फोटोशूट संपवा. फोटोशूट संपून आम्ही नवरीच्या घरी आलो. इथे आल्यावर पाहिलं तर सगळ्या पाहुण्यांचे जेवण आटपले होते. नाही इलाजानं आम्हाला नवरदेवासोबत बाहेरच्याच पंक्तीत बसायला लागलं. भूक तर खूप जोरात लागली होती. त्यावर आपला आवडता मठ्ठा आला. मग काय मजाच विचारू नका. जेवण आटपल्यावर परत घरी फोटोशूट चालू झाला. गळ्याला म्हटलं पहिले मला फोटो काढून दे रे बाबा, मग बाकीचे होत राहील काय. सर्व हटपून आली होती घरी जायची वेळ. आता मला समजलं की या पोट्टीचा मग काय प्लॅन होता. तर गळेनं प्रत्येकानं 100-100 रुपये घेतल्याशिवाय शिदोरी सुरलीच नाही ना भाऊ. असा हा पूर्ण प्रोग्राम आटोपला आणि आपल्या भाषारे बाय बाय करून आपण निघालो घराच्या रस्त्यानं. जाताना आता काही वेळ भेटला नव्हता, म्हणून येताना आम्ही अभय कोल्ड ड्रिंक्स वर थांबलो. इथे जबरदस्त अशी लस्सी वरपली आणि 2 मावाच्या कुल्फ्या पण खाऊन असा पूर्ण दिवसाचा शेवट करून आम्ही निघालो घराच्या रस्त्यानं. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, फॉलो आणि शेअर नक्की करा. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.